आज आपण जाणून घेणार आहोत साक्षात परब्रह्म श्री दत्तगुरूंचा पूर्ण अवतार मानल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनांची अद्भुत कथा. अशी श्रद्धा आहे की ही कथा मनापासून ऐकल्याने घरात सुखशांती नांदते आणि संकटे दूर होतात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही कथा सुरू होते शेकडो वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातील श्री शैलमजवळील कर्दळी वनात. हे जंगल अत्यंत घनदाट, अंधारमय आणि भयंकर होते, जिथे विषारी साप, वाघ आणि हिंस्र प्राण्यांचा वावर होता. अशाच या निर्जन वनात श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या अवतार कार्याची सांगता करून घोर समाधीत लीन झाले. वर्ष नव्हे, दशके नव्हे, ते तब्बल 300 वर्ष ते समाधीत होते. त्यांच्या भोवती मुंग्या आणि वाळवीने प्रचंड वारूळ तयार केले. काळ पुढे जात होता, पण त्या वारुळात दिव्य तेज शांतपणे प्रज्वलित होते. एके दिवशी एक गरीब लाकडे तोडण्यासाठी जंगलात आला. झाडावर घाव घालण्याच्या प्रयत्नात त्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर आदळली आणि अचानक त्या वारुळातून रक्त वाहू लागले. लाकूडतोडा घाबरून मागे सरला. तेवढ्यात वारूळ दुभगले आणि त्यातून कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी दिव्य मूर्ती प्रकट झाली. ते होते साक्षात श्री स्वामी समर्थ. लाकूडतोडा रडत त्यांच्या चरणी पडला. प्रभू, माझ्याकडून मोठं पाप झालं, मला माफ करा. स्वामी प्रेमाने म्हणाले, घाबरू नकोस, यात तुझा काही दोष नाही. माझ्या प्रकट होण्याची वेळ आली होती, तू फक्त निमित्त आहेस. हा दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया, म्हणजेच गुढीपाडव्यानंतरचा दुसरा दिवस. म्हणून आजही हा दिवस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून भक्तिभावाने साजरा केला जातो. यानंतर स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली. काशी, हरिद्वार, द्वारका, गिरनार अशा अनेक पवित्र स्थळांना भेट दिली. जिथे जिथे ते गेले तिथे भक्तांचे दुःख दूर झाले. अखेरीस इसवी सन 1856च्या सुमारात ते अक्कलकोट येथे आले. पुढील 22 वर्ष त्यांनी तिथे वास्तव्य केले. राजा असो किंवा गरीब, स्वामींच्या दरबारात सर्व समान होते. श्रद्धेने आलेल्या प्रत्येक भक्तावर त्यांनी कृपा केली. एकदा एक गरीब आई आपल्या मरणासन्न मुलाला घेऊन स्वामींच्या चरणी आली. त्यांनी आशा सोडली होती. ती रडत म्हणाली, स्वामी, माझ्या एकुलते एक मुलाला वाचवा. सुरुवातीला स्वामी कठोर शब्दात म्हणाले, त्याला इथून घेऊन जा. पण ती आई चरण सोडायला तयार नव्हती. तिची अखंड श्रद्धा पाहून स्वामी उठले. त्यांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, उठ रे, कशाला झोपलायस? क्षणात त्या मुलाने डोळे उघडले, श्वास घेतला आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला. संपूर्ण दरबारात एकाच जयघोष झाला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज स्वामींना समाधी घेऊन 150 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, पण आजही लाखो भक्त अक्कलकोटला जातात आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतात. स्वामींचा एकच संदेश आजही प्रत्येक भक्ताला आधार देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.